स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. त्यामुळे मला वाटतं की जसं लोकसभेपेक्षा पण जास्त तीव्रतेने मतदार आपली बाजू ह्या निवडणुकीत मांडतील. जेव्हा जेव्हा बहुपर्यायी इलेक्शन झालं त्यावेळेस भाजपच्या उमेदवाराचा फायदा झाला. एकीकडे काही इच्छुक असं म्हणतात की ब्राह्मण उमेदवाराला संधी दिली पाहिजे, दुसरीकडे असंही प्रचार सुरू आहे की जाती जातीमध्ये स्वतःला विभागून घेऊ नका आणि हिंदू म्हणून आपण एकवटायला पाहिजे. तर मला वाटतं की कुठेतरी त्यांच्याच विचाराचा हा विरोधाभास या निमित्ताने समोर येतोय. मला वाटतं की आपण 288 स्वतंत्र निवडणुका बघणार आहोत या विधानसभेला, प्रत्येक मतदारसंघ, कारण खूप लोकल लेवलवर इलेक्शन होतील. लोकसभेला खूप क्लिअर कट डिफरन्स होता की महाविकास आघाडीने पूर्ण नवीन चेहरे दिलेले होते, युतीकडचे सगळे प्रस्थापित चेहरे होते. तसं आता चित्र नाहीये. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स टुडे मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दिवाळी जवळ येऊन ठेपले आणि जवळपास सर्व पक्षांचा जागा वाटपाचे कार्यक्रम नेमके कसे असणार आहेत याचंही चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकीकडे महाविकास आघाडीने 90-90-90 जागांचा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवलाय. 270 जागांवर त्यांचं एकमत झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकीकडे महायुतीमध्ये बीजेपी सर्वाधिक जागा स्वतःकडे घेताना दिसतंय. आज आपला मुद्दा हाच आहे की चित्र नेमकं कसं स्पष्ट होत चाललंय, आणि या विषयावर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार. मॅम, स्वागत आहे. थँक्यू. मॅम, ऍक्च्युली पहिला प्रश्न हाच होता की दोन्ही आघाड्यांकडे किंवा युतीकडे बघितलं तर महाविकास आघाडी समसमान जागा वाटप या दिशेने जाताना आपल्याला आता दिसते. म्हणजे 85-85-85 असेल किंवा 90-90-90 असेल, 270 जागांवर त्यांचं एकमत आहे असं ते त्याही वेळी म्हणत होते पहिल्यांदा जेव्हा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला. आणि एकीकडे महायुतीकडे भाजप कुठलंही कॉम्प्रोमाइज करताना दिसत नाहीये. सर्वाधिक जागा आपल्याकडेच कशा राहतील या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या एकंदरीत चित्राकडे काय बघतात? जवळपास आता जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होत आलंय. तुमचं म्हणणं काय आहे याच्यावर? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता इतर जे दोन पक्ष आहेत त्यांची आमदारांची संख्या, त्या दोन पक्षांमध्ये पडलेली फूट, हे असे अनेक निकष, लोकसभेला मिळालेले त्यांना मतं असतील, त्यांनी निवडून आणलेल्या जागा असतील, असे अनेक निकष त्यांच्या जागा वाटपावर लावले गेलेले. तसंच महायुतीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या, म्हणजे भाजप सोबत असलेल्या घटक पक्षांकडे असलेले आमदार, पक्षातल्या फूट पडल्यानंतरची त्यांची स्थिती, लोकसभेमधला त्यांचा परफॉर्मन्स आणि आता विधानसभेला सामोरं जाताना पक्षांतर आणि इतर परिस्थिती, अशा निकषांवर आताचं जागा वाटप होतंय. ह्या सगळीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागा इतर घटकपेक्षांपेक्षा जास्त राहिल्या तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये इतर घटक पक्षांपेक्षा त्यांच्या जागा जास्त असल्या तरीही आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण त्यांची संख्या जास्त आहे. पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे असलेली आमदारांची संख्या आणि महायुतीमध्ये भाजपकडे असलेल्या विद्यमान आमदारांची संख्या, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे डेफिनेटली त्यांच्या घटक पक्षांबरोबरचं जे बार्गेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो डिफरन्स दिसेलच. प्लस महाविकास आघाडीमध्ये सेना हा जो नवीन पक्ष सहभागी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासूनचं जे नरेटिव्ह आहे की सेनेने काँग्रेस समोर कॉम्प्रोमाइज केलं, भाजप तुम्हाला 100 जागांवर लढण्याची संधी देत होती, आता तेवढीही संधी तुम्हाला मिळत नाहीये, तर कुठेतरी ह्या नरेटिव्हला टॅकल करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पण, म्हणजे दे आर ऑल्सो बार्गेनिंग हार्ड फॉर मोर सीट्स. त्यामुळे मला वाटतं की आता ह्या सर्व निकषांवर आपण या जागा वाटपाकडे पाहिलं पाहिजे की आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं, आपल्याकडे असलेल्या विद्यमान आमदारांना न्याय देणं आणि येत्या काळामध्ये ऑफकोर्स आपल्या पक्षाची स्ट्रेंथ वाढवणं, ह्या 3 गोष्टींवर प्रत्येक पक्ष काम करतो. मॅम, म्हणजे आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा मला निरीक्षण असं नोंदवं असं वाटतं की गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे आठवड्याभरापासून महाविकास आघाडीमधले जे तिढे आहेत, म्हणजे सेना वर्सेस काँग्रेस असेल किंवा शरद पवार गटाने मध्येच येऊन मध्यस्थी करणं असेल, काँग्रेसचं परत रुसवे फुगवे असतील, सगळ्या गोष्टी असतील, यांची चर्चा खूप जास्त प्रमाणात होती त्यांच्या जागा वाटपाच्या संदर्भात की महाविकास आघाडी आता फूट पडेल का, इथपर्यंत उद्धव ठाकरे एकटे लढणार का, इथपर्यंत सगळ्या टोकाच्या चर्चा होत होत्या. आणि एकीकडे महायुतीच्या बद्दल, जागा वाटपाबद्दल एवढ्या चर्चा होताना दिसत नाहीत किंवा त्यांच्या ते तिढे असतील नसतील माहित नाही आपल्याला, पण तरी सुद्धा एक्सटेन्सिव्हली चर्चा ही महाविकास आघाडीबाबत होती.
असं चित्र नेमकं का उभं राहतंय? आणि महाविकास आघाडी मधले जे नेते आहेत, प्रत्येक पक्षाचे, त्यातले महाराष्ट्रातले नेते, दे ऑल आर वोकल अबाउट देअर सीट शेअरिंग. म्हणजे त्यांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल ते बोलतायत, त्यांच्या पक्षातल्या काही ठिकाणच्या जागांवर ते व्यक्त होत आहेत, माध्यमांमध्ये व्यक्त होत आहेत. मग त्याच्यामध्ये काँग्रेसकडनं नाना पटोले व्यक्त झाले, शिवसेनेकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं रोज संजय राऊत व्यक्त होतात. काही फार प्रमाणामध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडनं कुणीही फारसं व्यक्त झालेलं बघायला मिळालेलं नाहीये जाहीरपणे. ह्या सगळ्या याच्यावर कॉमन प्रेस कॉन्फरन्समध्ये जयंत पाटील बसले आणि म्हणजे महाविकास आघाडी म्हणून हे चित्र दिसतं. तेच महायुतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर अजित पवार यांच्या पक्षाकडनं काहीही प्रतिक्रिया या जागा वाटपावर आलेली नाहीये जाहीर. दिल्लीमध्ये त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिलं, पण स्वतःकडनं काही प्रतिक्रिया आलेली नाहीये. तसंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनंही या संपूर्ण जागा वाटपावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. आणि भाजपकडून अगदी एक किंवा दोन अपवाद वगळता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे मीडियात स्टेटमेंट दिलं ते दोन अपवाद वगळता इतर कुठलाही त्यांच्या पक्षाचा नेता हा त्यांच्या सीट शेअरिंग फॉर्म्युल्यावर जाहीरपणे व्यक्त होताना दिसत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढं माध्यमांमध्ये व्यक्त व्हाल तेवढं तुमच्याबद्दलची चर्चा होईल आणि त्यावरची रिॲक्शन तुम्हाला मिळेल. तर महाविकास आघाडीतनं काही नेते ते करताना दिसतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलची चर्चा होते. महायुतीमधनं अजून जाहीरपणे ती कोणी असं व्यक्त केलेलं नाहीये. जिथे जिथे युतीमधनं पण नेते व्यक्त झाले, म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामधनं काही पक्षातीलच भाजपच्या नेत्यांनी आपल्या विद्यमान आमदारांच्या विरोधातली भूमिका घेतली, त्यांचं ते इच्छुक असतात त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं, तर त्याचीही चर्चा झालीच ना. त्यामुळे मला वाटतं की जे व्यक्त करतायत त्यांच्याबद्दल चर्चा होते, जे फक्त शांततेत आपलं काम करते त्यांच्याबद्दलची काही चर्चा होत नाही. मॅम, आणखीन एक मुद्दा होता की बंडखोरांचं नेमकं काय? कारण का हे तर क्लिअर होतं की आधीपासून म्हणजे जागा वाटप होण्याच्या अगोदर आधीपासून लोकांचं इनकमिंग आउट गोईंग सगळ्या गोष्टी चालू होत्या. भाजपमधनं मोठ्या प्रमाणात यावेळी आउट गोईंग झालं नेत्यांचं. तर आता ज्या ज्या पक्षांकडे म्हणजे सर्वाधिक उद्धव ठाकरे गटाकडे लोकांनी कल जास्त दिला ठेवला होता. पण आता सीट शेअरिंगचा फॉर्म्युला बघितला तर इथे आता छोटा भाऊ मोठा भाऊ आता तरी महाविकास आघाडीत दिसत नाहीये. त्याच्यावरनं वाद झाले होते, पण आता तरी सगळे समान जागा वाटपाच्या दिशेने चाललेत असं एक चित्र निर्माण झालंय. तर या गोष्टीमुळे जे नेते आशेने महाविकास आघाडीत गेले होते किंवा महायुतीत गेले होते, तिथनं परत बंडखोरी होऊ शकते का त्या भागात? मला वाटतं की बंडखोरीची शक्यतेवर सरसकट कुठलंही विधान करण्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघातल्या इच्छुकांची, अपक्षांची आणि बंडखोरांची परिस्थिती ही वेगवेगळी आहे. नक्कीच 6 पक्ष जेव्हा आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात आहेत, त्या व्यतिरिक्त एक तिसरी आणि चौथी आघाडी असे पर्याय त्यांना उपलब्ध आहेत. तर त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की आपल्याला हीच राजकीय संधी साधायची आहे आणि आता आपण प्रयत्न करून बघूयात. त्यामुळे या विधानसभेला सगळीकडे इच्छुकांची संख्या वाढलेली दिसली. ती महाविकास आघाडीत पण वाढलेली दिसली आणि महायुतीमध्ये पण वाढलेली दिसली. पण युती आणि आघाडीमध्ये तुम्हाला तुमच्या घटक पक्षाला न्याय द्यायचा असतो. त्यामुळे जसं महाविकास आघाडीमध्ये त्यांना त्यांच्या घटक पक्षांना न्याय द्यायचा होता, तसंच युतीमध्ये पण द्यायचा होता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला न्याय देता आलेला आहे किंवा आपल्या प्रत्येक सदस्याला न्याय देता आलेला आहे अशी परिस्थिती नाहीये. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी लोक नाराज होणे किंवा इच्छुकांची संख्या अधिक खरं म्हणजे आणि जागा वाटपाचं गणितही बऱ्यापैकी लांबलं. तर त्यामुळे काय होतं की आपली इच्छा तीव्र होत जाते, स्थानिक पातळीवर एक चर्चा व्हायला लागते आणि काही काही ठिकाणी त्या उमेदवाराला आत्मविश्वास पण यायला लागतो. तसंच या इच्छुकांमध्ये अनेक ठिकाणी असे नेते आहेत की जे 2019च्या विधानसभेला फार थोड्या फरकाने पडलेले. म्हणजे जसं पाचोऱ्यामधनं भाजपचे अमोल शिंदे अवघ्या 2-2.5 हजारांच्या मताने त्यांचा पराभव झालेला होता. खडकवासला पर्वती मतदारसंघामध्ये पण आपण बघितलं तर जे 2 नंबरचे कॅन्डिडेट होते, म्हणजे इकडे दोडके आणि तिकडे अश्विनीताई कदम, तर या दोघांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा संधी दिलेली आहे. पण त्या व्यतिरिक्त मग जे इतर इच्छुक होते ते त्यांची नाराजी आहे किंवा ती आपण बघतोच आहे. जसं पर्वतीतनं आबा बागुल यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे की काँग्रेस नामशेषच होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे मी पुण्यापुरतं सांगते, पण असं बहुतेक 288 मतदारसंघातल्या 50%हून अधिक मतदारसंघांमध्ये आज ही परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ज्याची आर्थिक क्षमता आहे, ज्याने याच्या आधी थोडंफार निवडणुकीत आपलं नशीब आजमावलंय आणि ज्याला एक मतांचा अंदाज आहे, कॉन्फिडन्स आहे, असे लोक माघार घेण्याच्या मनस्थितीत नसतील. त्यामुळे डेफिनेटली या निवडणुकीमध्ये बंडखोरांची संख्या ही तुलनेने अधिक असेल. आणि अजून एक फक्त मुद्दा ऍड करते, हा. सर्व पक्षांमध्ये फक्त युती किंवा आघाडी असं बघायला नको, पण सरसकट सर्व पक्षांमध्ये विद्यमान सदस्याला संधी दिली गेलेली आहे.
फार काही नवा प्रयोग कुठल्याच पक्षाने ह्या निवडणुकीला केला नाहीये. अशा वेळी काय होतं की त्या विद्यमान सदस्याबद्दल नो मॅटर तो कुठल्या पक्षाचा आहे, एक अँटी इन्कम्बन्सीचा धोका असतो. अशा वेळी आपण प्रयत्न करून बघूयात अशी भावना त्या अपक्ष उमेदवाराला किंवा इच्छुकाला असणं खूप स्वाभाविक असतं. कारण तो त्या मतदारसंघात असतो, त्या नाराजीची त्याला जाणीव असते. पण आता मतदार ते कसं बघणार आहेत, मतदारांचा अपक्ष आणि इच्छुकांकडे बघण्याचा कल काय आहे, ते जशी जशी निवडणूक, मला वाटतं की दिवाळीनंतर थोडा जास्त वेग येईल या सगळ्या प्रक्रियेला, तेव्हा सांगणं अधिक अचूक असेल. पण नक्कीच बहुसंख्य मतदारसंघांमध्ये इच्छुक आणि अपक्ष असतील ह्यावेळेस. म्हणजे असं म्हणायला मॅम वाव आहे का की ही निवडणूक बंडखोरांची निवडणूक असेल असं म्हणायला वाव आहे का आता? बंडखोरांचीच का म्हणायची, ही प्रत्येक छोट्या छोट्या पक्षाची पण तर निवडणूक आहे. मनसे रिंगणात स्वतंत्रपणे आहे, वंचित रिंगणात स्वतंत्रपणे आहे, इतर छोट्या पक्षांची परिवर्तन आघाडी यावेळेस रिंगणात आहे. जरांगे पाटील स्वतंत्रपणे उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी करतायत. MIM सारखा, म्हणजे 6 प्रमुख पक्ष याच्या व्यतिरिक्त इतके सारे स्टेक होल्डर ऑलरेडी जर फील्डवर आहेत किंवा इच्छुक आहेत, तर डेफिनेटली मला वाटतं की बहुपर्यायी निवडणूक असणार आहे ही. त्याच्या वाय ब्लेम बंडखोर, त्यांनाच एकट्याला का दोष द्यावा. प्रत्येक जण नशीब आजमावून बघते. बरोबर मॅम. यालाच धरून एक विचारायचं होतं मॅम की जशा जशा उमेदवाऱ्या जाहीर होत गेल्या तसे तसे नाराज गट पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात झाली. म्हणजे आता पुण्याचं उदाहरण घेतलं तर कसब्याची जागा आत्ताच भाजपने हेमंत रासनेंना जाहीर केली. आणि समोरनं रवींद्र धंगेकरांचं आव्हान आहे आणि पोटनिवडणुकीत काय निकाल लागले होते आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं. एकीकडे आता धीरज घाटे हे जे पुण्यातलं भाजपचं मोठं प्रस्थ आहे ते सुद्धा इच्छुक होते कसब्याकडनं लढायला. तर अशा अनेक जागा ठिकठिकाणी दिसत आहेत. म्हणजे आता आणखीन अ, काय म्हणतात वादग्रस्त जागा बघायची तिथे संगमनेरची आहे. तिथे आता बऱ्याच प्रमाणात वादाची तणावपूर्वक परिस्थिती आहे. सुजय विखे तिकडनं इच्छुक आहेत पण भाजप त्यांना तिकीट द्यायला तयार नाहीये. मग ते शिवसेनेकडनं लढणार का अशा चर्चा आहेत. अशा तुम्हाला महत्वाच्या लढतींकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे बारामतीची पण लढत आहे याच्यामध्ये, अजितदादा विरुद्ध योगेंद्र पवार, म्हणजे पवार वर्सेस पवारचा सिक्वल. असे अनेक कंगोरे या निवडणुकीला महत्वाच्या महत्वाच्या लढतींमध्ये आहेत. त्याबद्दल काय वाटतं? अगदीच, म्हणजे आत्ताची जी काही राजकीय परिस्थिती, मला वाटतं की आपण 288 स्वतंत्र निवडणुका बघणार आहोत या विधानसभेला. प्रत्येक मतदारसंघ, कारण खूप लोकल लेवलवर इलेक्शन होतील, सगळीकडे त्या स्थानिक पातळीवर होतील. विधानसभेची निवडणूक आहे, लोकांच्या अपेक्षा आमदाराकडनं प्रचंड वेगळ्या असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. त्यामुळे मला वाटतं की जसं लोकसभेपेक्षा पण जास्त तीव्रतेने मतदार आपली बाजू ह्या निवडणुकीत मांडतील. त्यामुळे प्रत्येक निवडणूक स्वतंत्र असेल, वेगळी होईल. तुम्ही ज्या जागांचा उल्लेख केला, उदाहरणार्थ आपण कसब्याबद्दल बोलूयात की कसब्यामध्ये पोटनिवडणुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे. पोटनिवडणुकीमध्ये थेट निवडणूक झालेली होती. आता मनसेकडनं गणेश भुपरे यांना उमेदवारी मिळाली आहे, काँग्रेसमधनं कमल व्यवहारे ह्या परिवर्तन महाशक्तीकडनं उमेदवार आहे, आज सकाळीच त्यांनी ते जाहीर केलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कसबा विधानसभा मतदारसंघ हा बहुपर्यायी इलेक्शन बघणार आहे. आणि कायम कसब्यामध्ये जेव्हा जेव्हा बहुपर्यायी इलेक्शन झालं त्यावेळेस भाजपच्या उमेदवाराचा फायदा झाला. तसंच पोटनिवडणुकीनंतर जर कसब्यातला भाजप आपण बघितला तर त्याचं नेतृत्व बऱ्यापैकी हेमंत रासने यांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं. संघटना त्यांनी बांधून ठेवलेली आहे आणि ज्या ज्या चुका त्यांनी पोटनिवडणुकीपूर्वी किंवा त्या दरम्यान केल्या त्या करेक्ट करण्यावर गेल्या 1.5 वर्षात त्यांचा भर राहिला. धीरज घाटे किंवा कुठल्याही पक्षातल्या इतर, म्हणजे टिळक पण, कुणाल टिळक पण तिकडनं इच्छुक होते. प्रत्येक सदस्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो, त्यामुळे त्यांची मागणी काही चूक होती असं आपण म्हणायला नको, त्यांची मागणी रास्त होती. पण ह्या बाबतीमध्ये मला एक वैचारिक विरोधाभास जाणवतो. म्हणजे एकीकडे काही इच्छुक असं म्हणतात की ब्राह्मण उमेदवाराला संधी दिली पाहिजे, तर आपण दुसरीकडे असंही प्रचार त्या रचनेतनं सुरू आहे की जाती जातीमध्ये स्वतःला विभागून घेऊ नका आणि हिंदू किंवा धर्म म्हणून आपण एकवटायला पाहिजे. तर मला वाटतं की कुठेतरी त्यांच्याच विचाराचा हा विरोधाभास या निमित्ताने समोर येतोय. पण कसब्यामध्ये ह्यावेळेस निवडणूक यापैकी कुठल्याही मुद्द्यावर जाणार नाही. आता ह्या क्षणी त्या मतदारसंघातले मुद्दे पूर्ण वेगळे आहेत आणि रासनेंना उमेदवारी देऊन मला वाटतं की पक्षानेही त्यांचा मेसेज क्लिअर केलेला आहे. इनफॅक्ट पुण्यातल्या सर्वच जागांवर की ज्या दुसऱ्या टप्प्यात जाहीर झाल्या तिथे कुठे ना कुठेतरी संघटनेला महत्व दिलेलं आहे किंवा संघटनेकडून जो फीडबॅक येतोय त्याला महत्व दिलंय असं मला पुण्याच्या बाबतीत वाटतं. संगमनेर किंवा इतर, म्हणजे बारामती असेल किंवा सर्वच मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांच्या जागा आपण बघितल्या तर आता या क्षणी तिथल्या सिटिंग प्रमुख नेत्याचं वर्चस्व त्या जागेवर आहे. आणि फारसा कुठे त्या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केलेला आहे असं चित्र आपल्याला कुठेही दिसत नाही ना. ते
संगमनेरात दिसतंय, ना ते देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात दिसतंय, ना ते आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये दिसतंय. म्हणजे असं नाही की ती वन साइड इलेक्शन आहे, पण बऱ्यापैकी तुलनेने नवखे उमेदवार ह्या सर्व ठिकाणी त्या स्टॉलवर्ट्सच्या विरोधामध्ये उभे आहेत. त्यामुळे ह्या मोठ्या जागांवर फार काही वेगळा अनपेक्षित निकाल आपण बघू अशी आजची परिस्थिती नाहीये. पण जशी जशी इलेक्शन पुढे जात जाईल आणि मुद्दे तीव्र होत जातील, आता अजून जागा वाटपातच शरद पवार किंवा महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते अडकलेले आहेत. मला वाटतं की 29 नंतर त्यांच्या प्रचाराची रचना सुरू होईल. त्यामुळे शेवटच्या 10-15 दिवसात कसा प्रचार ते करतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. मॅम, शेवटाकडे येताना मला असं विचारायचं आहे की या निवडणुकीमध्ये म्हणजे निवडणूक जाहीर होण्या अगोदरपासून बरेच मुद्दे चर्चेत होते. म्हणजे मराठा आंदोलनाचा मुद्दा असेल, ओबीसी आंदोलनाचा मुद्दा असेल, सेना विरुद्ध सेना, सेना वर्सेस काँग्रेस, अनेक अनेक मुद्द्यांची चर्चा आता इथे झाली. मनसे स्वतंत्र लढणार की महायुतीत, आणि इथपासूनची चर्चा ती सगळी चालू होती. तर आता दिवाळीपूर्वी आपण बघतोय, याच्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा जवळपास सगळ्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल आपल्याला, कोण किती लढवत आहे. पण आता तुम्हाला काय वाटतंय की कोणता मुद्दा या निवडणुकीचा टोन सेट करू शकतो असं वाटतं? प्रत्येक मतदारसंघातला स्थानिक मुद्दा. कारण मी जसं मगाशी म्हणलं की एक एक आमदार हा मोर दॅन 2 टर्म्स आहे. असं कोणी नाही की फर्स्ट टाइमर आहेत. फर्स्ट टाइमर पण जे सगळे आहेत ते कुटुंबातले फर्स्ट टाइमर आहेत. पवार कुटुंबातनं कोणीतरी आहे, ठाकरे कुटुंबातनं कोणीतरी आहे. म्हणजे त्या त्या स्थानिक अशोक चव्हाणांची मुलगी निवडणूक लढतीये, एकनाथ गायकवाडांची मुलगी मुंबईतनं निवडणूक लढते. तर पण त्यांच्या मागे त्यांच्या घराण्याबद्दलची प्रो किंवा अँटी इन्कम अशी असणार आहे. त्यामुळे मला वाटतं की कुठंतरी त्या एस्टॅब्लिश लीडर च्या विरोधात नवीन चेहरे अशी ही इलेक्शन आहे. लोकसभेला ह्या सगळ्या गणितांचा परिणाम आपण खूप वेगळा बघितला होता. पण लोकसभेला ज्या दोन पार्टीज होत्या, लोकसभेला खूप क्लिअर कट डिफरन्स होता की महाविकास आघाडीने पूर्ण नवीन चेहरे दिलेले होते, युतीकडचे सगळे प्रस्थापित चेहरे होते. तसं आता चित्र नाहीये. सगळ्याच पक्षांमध्ये पक्षांतर झाली, इकडचा उमेदवार तिकडे गेलेला आहे. सगळ्यांनीच घराण्यातल्या उमेदवारांना प्रतिनिधित्व दिलंय. सगळ्यांनीच कुठे घराण्यातली रिपीट केलेली आहे, काही ठिकाणी नव्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे सरसकट असं नरेटिव्ह यावेळी नसेल. थोडंसं जात आणि धर्म हे नरेटिव्ह कसं काम करतंय प्रत्येक मतदारसंघामध्ये ते बघणं म्हणजे इट विल बी इंटरेस्टिंग टू वॉच. पण लोकल प्रश्न खूप प्रलंबित आहेत. प्रत्येक मतदारसंघात प्रलंबित आहेत. पण त्याचबरोबर आमदाराने केलेलं काम हा पण मुद्दा चर्चेत असणार आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्र वेगळं असेल. महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सरकारने केलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र आणि गुजरात अशी तुलना, हे मुद्दे पुन्हा एकदा बघायला मिळतील. तर महायुतीकडनं त्यांनी आणलेल्या सरकारी योजना, कल्याणकारी योजना, त्यांनी वेगवेगळ्या समाज घटकासाठी, मग ते म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर असेल किंवा जातीच्या आधारावर असेल, धर्माच्या आधारावर असेल, त्यांनी जे जे काही सरकार म्हणून केले हे मांडण्यावर भर असेल. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये मग तिथला इच्छुक काय भूमिका घेतोय, तो काय मांडतोय, त्याचं वोटिंग पॉकेट किती आहे, अशा सर्व गोष्टींचा या निवडणुकीच्या एकूण मताधिक्य ठरवण्यावर आणि विजयी उमेदवार ठरवण्यावर परिणाम होईल. मॅम, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. दिवाळीच्या अगोदर निवडणुकीचा काय टोन आहे तुम्ही आता सांगितलं, लढती कशा होतील, स्थानिक मुद्दे किती महत्वाचे राहतील याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा पुन्हा बोलतच राहू. दिवाळीनंतर वेगळा टोन सुद्धा बघायला मिळू शकतो, वेगळं वळण सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण घेऊ शकतं. तर त्याही वेळी आपण पुन्हा भेटूया, बोलूया, चर्चा करूया. जागा वाटपाचे कार्यक्रम तिथपर्यंत क्लिअर होतील अशी आशा ठेवूया, आणि तुर्तास आता इथेच थांबूया. आपल्या शून्य प्रेक्षकांना नेहमीचं लाडकं आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.